नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये। रविवारच्या सकाळची घाई गडबडीमध्ये सुरुवात झाली। मैत्रिणींचा फोन आला, आम्ही येतोय तुझ्या चॅनलच्या मॉनिटायझेशनचं सेलिब्रेशन करण्यासाठी। मग काय म्हटलं, चला मैत्रिणींसाठी एक फक्कड असा बेत करूयात। हॉटेल सारखी अगदी लाले लाल अशी पावभाजी करूयात, तोही कोणताही आर्टिफिशियल कलर न वापरता। सगळी प्रमाणबद्ध रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। 10 ते 15 जणांसाठी बनवली जाणारी ही पावभाजी अगदी प्रमाणबद्ध आज मी तुम्हाला सांगणार आहे। यासाठी मी इथे एक फुलकोबी घेतलाय, अर्धा किलो साधारण आहे। त्यानंतर पावशेर वाटाणे, 1 किलो टोमॅटो, 1 किलो बटाटे, अर्धा किलो शिमला मिरची आणि 1 बीट घेतले। आता ह्या सगळ्या भाज्या मी छानपैकी चिरून आणि स्वच्छ धुवून घेतलेत। कोबी मात्र मी कोमट पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजवून घेतला होता। वाटाणे देखील मी सोलून घेतलेत, बीट देखील छानपैकी चिरून घेतले। बीट फक्त चिरल्यानंतर धुतलं नाहीये, ते चिरायच्या अगोदर साल काढून घेतलं होतं आणि नंतर ते चिरून घेतलंय। आता सगळ्या भाज्या कुकरमध्ये घालून घ्यायच्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून परत एकदा मी त्याला धुवून घेणार आहे। ह्या सगळ्या भाज्या मी अगदी प्रमाणबद्ध अशा सांगितल्या आहेत। या पद्धतीने जर तुम्ही प्रमाणबद्ध अशी पावभाजी कराल तर तुमची पावभाजी ही 10 ते 15 जणांसाठी परफेक्ट अशी तयार होईल। सगळे मसाल्यांचं प्रमाण देखील मी 10 ते 15 लोकांसाठी कशा पद्धतीने घ्यायचं हे देखील पुढे सांगितलं आहे। चला, आता सगळ्या भाज्या घालून झाल्यात। बटाटा मी चिरून पाण्यामध्ये घालून ठेवला होता, जेणेकरून तो काळा पडणार नाही। आता यामध्ये पाणी घालूयात आणि एका पाण्याने मी ह्या सगळ्या भाज्या परत एकदा स्वच्छ धुवून घेते। ते घालूयात आपण पाणी शिजण्यासाठी पाणी। आता कुकरमध्ये साधारण पाऊण कुकर एवढ्या माझ्या भाज्या झाल्यात, त्यामध्ये मी साधारण 2 ग्लास पाणी घातले, 2 ते 2.5 ग्लास पाणी घातले आणि त्यानंतर घातले 1 चमचा मीठ। आता हे 2 ग्लास पाणी आपलं भाज्या शिजण्यासाठी अगदी परफेक्ट असं आहे। भाज्यांची क्वांटिटी जास्त आहे, त्यामुळे कुकरमध्ये जर तुम्ही पाणी जास्त घालाल तर कुकरमधून पाणी पूर्ण उतू जाईल। त्यामुळे फक्त 2 ते 2.5 ग्लास पाणी घाला एवढ्या भाज्यांसाठी। चला, कुकर गॅसवर ठेवला आहे। फक्त कुकरच्या मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। 3 शिट्ट्यामध्ये भाज्या अगदी गाळ शिजतात। कुकरमध्ये भाज्या शिजतात तोपर्यंत आपण आपल्या पावभाजीसाठी एक चविष्ट अशी चटणी करून घेणार आहोत। या चटणीमुळे आपल्या पावभाजीला टेस्ट तर खूप छान येतेच, परंतु रंग अप्रतिम असा येतो। इथे मी 7 ते 8 बेडगी मिरच्या कोमट पाण्यामध्ये 2 तास भिजवून घेतल्या होत्या, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या। त्याचबरोबर त्यामध्ये 12 ते 13 पाकळ्या मी लसूण घातलाय, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा मीठ घातले। आता ह्याची एक बारीक अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची। आता याची पेस्ट करत असताना सुरुवातीला अगदी कमी पाणी घातलं होतं। आता तुम्ही बघू शकताय 2 मिनिटं मिक्सर फिरवल्यानंतर ओबडधोबड अशी याची पेस्ट तयार झाली। आता यामध्ये मी साधारण 3 ते 4 चमचे पाणी घालते। आता 3 ते 4 चमचे पाणी घालून परत एकदा मिक्सरला ह्याची छान प्युरी करून घ्यायची। ही चटणी तुम्ही कोणत्याही पावभाजीसाठी, चायनीजच्या कोणत्याही रेसिपीसाठी आरामात वापरू शकता। त्यामुळे आपल्या पावभाजीला अगदी विकतच्यासारखा रंग आणि विकतच्यासारखी चवही येणार आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये कलरसाठी बीटही घातले। बीटमुळे देखील आपली पावभाजी अगदी लाले लाल अशी दिसते। कोणतेही आर्टिफिशियल कलर घालायची अजिबातही गरज नाही। जेव्हा तुम्ही ही लाल मिरचीची पेस्ट आणि बीट वापरतात त्यावेळेला अगदी विकतच्यासारखा कलर आपल्या पावभाजीला येणार आहे। चला, आता सगळ्या भाज्या छान शिजल्यात, तुम्ही बघू शकता किती गाळ अशा शिजल्यात आणि मीठ घातल्यामुळे भाज्यांना थोडंसं पाणीही सुटतं। चला, आता सगळ्या भाज्या छान मॅश करून घेऊयात। अगोदर पळीने मी थोडंसं घोटून घेतलंय, कारण क्वांटिटी खूप जास्त आहे त्यामुळे। त्यानंतर रवीच्या साह्याने आपण छानपैकी ह्या भाज्या स्मॅश करून घेणार आहोत। 1-2 मिनिटं मी छान मॅश करून घेतलेत। आता सगळ्यात आधी आपण आपल्या पावभाजीचा छानपैकी मसाला तयार करून घेऊयात। भाजीसाठी एक जाड तळाचा पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये मसाला तयार करून घ्या। आता माझ्या एवढ्या भांड्यामध्ये ही संपूर्ण पावभाजी तयार होणार नव्हती, परंतु मला मसाला एका जाड तळाच्या भांड्यामध्ये बनवायचा होता, म्हणून मी सुरुवातीला या भांड्यामध्ये छान मसाला तयार करून घेतला। पॅनमध्ये सगळ्यात आधी तेल आणि बटर घातले। पावभाजी आहे त्यामुळे बटर तर यायलाच हवं आहे। छान बटर गरम झालं की त्यामध्ये घालायचे 1 चमचा जिरं छान फुललं की यामध्ये 1 मोठा आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला होता तो घालायचा आहे। त्यामध्ये मी थोडंसं चिमूटभर मीठ घालते, जेणेकरून कांदा आपला लवकर मऊसूद होऊन जाईल। चला, तर कांदा छानपैकी मऊसूद करून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत शिमला मिरची आणि टोमॅटो। शिमला मिरची टोमॅटो आपण सुरुवातीला भाज्या शिजवताना घातलं होतं, परंतु फोडणीमध्ये देखील हे दोन्ही गोष्टी घालून घ्यायच्या। यामुळे आपला एक सुंदर असा मसाला तयार होतो आणि त्याला टेस्टही खूप छान येते। फक्त 1 शिमला मिरची आणि 1 टोमॅटो मी यामध्ये चिरून घातला आहे।
चला हे देखील छान परतवून घेऊयात. अगदी सुंदर असं हे मऊसूत होईपर्यंत मी परतवून घेतले. तुम्ही बघू शकता टोमॅटो आपला पूर्ण गाळ झाला आहे. शिमला मिरची देखील छान पचली गेली आणि तेलही छान सुटले. आता यामध्ये घालूयात आपली ही लाल मिरचीची पेस्ट. अतिशय सुंदर असं कलर आला आहे. तुम्ही बघू शकता किती लाल अशी ही आपली लाल मिरचीची पेस्ट दिसते इथे. यामध्ये लसूण आणि जिरं घातल्यामुळे ही अतिशय फ्लेवरफुल होते. ही पेस्ट तुम्ही एखाद्या कढईमध्ये थोडंसं तेलावरती परतवून घ्या आणि एखाद्या डब्बीमध्ये भरून डीप फ्रीझरला तुम्ही कितीही दिवस तिला फ्रीज करू शकता. त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला असं काही बाहेरचा स्ट्रीट स्टाईल पदार्थ बनवायचा असेल त्यावेळी तुम्ही ही लाल मिरचीची पेस्ट आरामात वापरू शकता. चला ही लाल मिरचीची पेस्ट छान परतली गेली की यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 4 चमचे लाल मिरची पावडर आणि साधारण मी इथे 6 ते 7 चमचे पावभाजी मसाला घातला आहे. आता पावभाजी आहे त्यामुळे पावभाजी मसाल्याचं प्रमाण हे थोडंसं जास्तच ठेवायचं आहे. ही मी थोडीशी स्पायसी पावभाजी करते त्यामुळे मी लाल मिरची पावडर देखील थोडीशी जास्त घातली. लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या टेस्टच्या प्रमाणे कमी जास्त करू शकता. आता मसाला छान परततोय त्याच वेळेला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे जेणेकरून आपला मसाला अजिबातही करपला जाणार नाही आणि छान तो पचलाही जाईल. सुंदर असं तेल सुटायला सुरुवात झाली. आता यामध्ये आपले पावभाजीचे जे काही आपण भाज्या शिजवून घेतल्यात त्या घालून घेऊयात. आता जेवढ्या आपण भाज्या शिजवलेल्या त्यातले फक्त निम्म्या भाज्या मी यामध्ये 2 स्टेजमध्ये घालणार आहे जेणेकरून मला ह्या मसाल्यामध्ये भाज्या छान मॅश करता येतील आणि हा सुंदर असा मसाला त्या भाज्यांमध्ये एकजीव होऊन जाईल. चला भाज्या घातल्यानंतर फोडणीमध्येच रवीच्या साह्याने छान मॅश करून घ्यायचं जेणेकरून पावभाजीचा संपूर्ण मसाला ह्या भाज्यांमध्ये अगदी एकजीव होऊन जातो आणि टेस्ट देखील अप्रतिम अशी येते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा मसाला तयार झाला आहे. आता परत एकदा मी थोडंसं अजून भाज्या ह्यामध्ये ॲड करणार आहे. संपूर्ण ॲड न करता अगदी थोडंसं करणार आहे जेवढं या माझ्या भांड्यामध्ये बसत आहेत तेवढंच जेणेकरून हा मसाला जास्तीच्या क्वांटिटीमध्ये मिक्स होऊन जाईल आणि मला ह्याला परत एकदा मॅश करून घेता येईल. असं मी यासाठीच करते कारण मी दुसऱ्या कढईमध्ये ज्या वेळेला शिफ्ट करणार आहे त्या कढईचा जो बेस आहे तो अतिशय पातळ असा आहे. स्टील आहे तो कढईचा बेस पातळ असल्यामुळे यामध्ये मसाला अजिबातही व्यवस्थित परतता आला नसता. तो लवकर करपला असता. त्यामुळे मी तो अगोदरच जाड तळ्याच्या पॅनमध्ये छानपैकी तो तयार करून घेतला आणि त्यानंतर हे संपूर्ण मी कढईमध्ये शिफ्ट करून घेतले. सगळा मसाला आणि कुकरमध्ये राहिलेल्या सगळ्या भाज्यांची जी ग्रेव्ही होती ती ॲड केली आहे. आता ह्यानंतर आपण ही भाजी छान उकळवून घेणार आहोत. त्याआधी यामध्ये घालूयात मीठ. तर इथे मी 2 चमचे साधारण मीठ घातले कारण अगोदर 1 चमचा मीठ आपण भाज्या शिजवताना घातलं होतं. तरी देखील मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टेस्टप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर घालायची कोथिंबीर आणि ह्या भाज्या आता आपल्याला परत एकदा छान उकळून घ्यायचे. आता भाजीची कन्सिस्टन्सी ह्या स्टेजला थोडीशी पातळ दिसते. आपल्याला ही भाजी थोडीशी आटवून घ्यायची आणि मॅश करून घ्यायची. त्यामुळे घोटून ही भाजी छान आपल्याला मऊसूद अशी करायची. सुरुवातीला कुकरमध्ये तर आपण घोटली होती पण नंतर ह्या मसाल्यामध्ये आवर्जून घोटा जेणेकरून सगळा मसाला या स्टेजला ह्या भाज्यांमध्ये एकजीव असा होऊन जातो आणि परफेक्ट हॉटेल स्टाईल स्ट्रीट स्टाईल पावभाजी आपली तयार होते. ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवलेली पावभाजी 10 ते 15 जणांसाठी अगदी परफेक्ट अशी आहे आणि टेस्ट देखील अप्रतिम अशी आली आहे. तुम्ही बघू शकता कलरही किती सुंदर आला आहे. अगदी कोणतेही प्रिझर्वेटिव्ह कलर न वापरता आपण घरच्या घरी लाल अशी आणि चविष्ट अशी ही पावभाजी तयार केली आहे. पावभाजी कढईमध्ये घातल्यानंतर ती मी एकसारखी ढवळत ठेवली आहे कारण खाली पावभाजी लागण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे कोणत्याही पॅनमध्ये पावभाजी घातल्यानंतर ती कंटिन्यू ढवळत राहिला. तर त्यानंतर आपण तयार करून घेऊयात आपला मसाला पाव. तर मसाला पाव तयार करण्यासाठी सगळ्यात आधी मी तवा गरम केला आहे. तव्यावरती 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर असताना बटर घालायच्या अगोदर 1 चमचा तेल घातल्यामुळे बटर लगेच करपत नाही आणि शेवटपर्यंत पावाला ते बटर छान कोट होतं. चला तर तेलामध्ये 1 चमचा बटर घातले. त्यानंतर बटर थोडंसं वितळायच्या अगोदरच मी त्यामध्ये पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा पावभाजी मसाला घातला आहे. त्यानंतर घातले चिमूटभर मीठ. यामुळे आपल्या पावाला देखील एक खमंग अशी पावभाजीची टेस्ट येते आणि अगदी फ्लेवरफुल असे आपले पावही तयार होतात. त्यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर घालून परत एकदा छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण थोडंसं तव्यावरती पसरवून घ्यायचं जेणेकरून आपल्याला पाव ठेवून त्याला छान कोट करून घेता येईल. या पद्धतीने पाव भाजून घेतल्यामुळे अतिशय खमंग असे आपल्या टेस्ट आपल्या पावाला येते. चला चमचमीत अशी ही आपली पावभाजी आणि खमंग असे आपले हे पावही तयार होत आहेत. आजची ही डिटेल रेसिपी घरी तुमच्या कोणत्याही फंक्शनला एकदा नक्की ट्राय करून बघा किंवा असं जरी तुम्ही छोट्या क्वांटिटीमध्ये बनवत असाल तरी देखील ही रेसिपी एकदा नक्की फॉलो करा. अगदी विकतच्यासारखी हॉटेल स्टाईल स्ट्रीट स्टाईल पावभाजी तुमची घरच्या घरी तयार होणार आहे आणि तुमच्याही घरातल्यांना सगळ्यांना ही खूप जास्त आवडेल याची मी गॅरंटी देते. चला आजची चमचमीत अशी पावभाजी मी बटर घालून सर्व केली आहे. त्याचबरोबर कांदा, लिंबू, काकडी
काकडी आणि आपले मसाला पाव तयार आहेत. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला जातापर्यंत आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूयात पुन्हा एकदा अशाच चमचमीत आणि खमंग रेसिपीसोबत. धन्यवाद.